नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय असा आहे की नागपूरमध्ये राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावलेली आहे. आणि विशेषतः याच वेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत, आसूर ओढलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलं. सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतं म्हणून एकीकडे सांगतं, परंतु शेतकऱ्यांसाठी कुठलीही योजना राबवत नाही. आज अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा जर पाऊस आला तर शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, मात्र त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय, अशी स्थिती राज्यामध्ये आहे. विशेषतः कोणीतरी काही बोललं म्हणून त्याच्याकडे एसआयटीची समिती स्थापन केली जाते आणि त्याची चौकशी केली जाते. उद्धव ठाकरे असंही म्हणाले की जर शेतकऱ्यांना पीक विमा देत नसतील तर त्यांच्याही कारभाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी का नेमली गेली जात नाही, ती सुद्धा नेमली पाहिजे, असंही त्यांनी मागणी केलेली आहे. यासोबत बोलताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारला त्यांनी पुन्हा एकदा धारेवर धरलेले की सरकार हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा कशी करतं. शासनानं आणि राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतलेली आहे. मग हे आरक्षण नेमकं मराठा समाजाला देणार कसं, हे आम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे. राज्य सरकारला आरक्षणाच्या संदर्भात आमचा पाठिंबा आहे आणि विशेषतः कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण राज्य सरकार कसं देणार आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगावं. ते जर त्यांनी सांगितलं तर त्यांना आम्ही स्वतः पाठिंबा देऊ, असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलले. याच धर्तीवर जे राज्यातले 17 लाख कर्मचारी नागपूरमध्ये अधिवेशनावर त्यांनी मोर्चा काढला होता आणि जुनी पेन्शन योजनेची मागणी केली होती, याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आणि एवढं सांगून थांबले नाही. तर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू, परंतु सध्या सरकारनं त्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे, मधाचं बोट त्यांच्या तोंडाला लावलेलं आहे आणि मार्च पर्यंत आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन योजना देऊ असं सांगितलंय. परंतु हे सरकार टिकणारच नाही. हे सरकार जर गादीवर राहणारच नाही तर मग ही जुनी पेन्शन योजना कशी लागू करेल, असाही गंभीर प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. याही पुढे जाऊन धारावीचा जो मोर्चा त्यांनी काढला होता की धारावी झोपडपट्टी वाचवण्यासाठी आणि त्यांना 500 स्क्वेअर फीटचं घर त्या ठिकाणी मिळावं, ही मागणी करत उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चा संदर्भात सुद्धा त्यांच्यावर जे आक्षेप विरोधकांनी घेतले, भारतीय जनता पार्टीनं आक्षेप घेऊन सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला धारावी आणि मुंबईतले लोक नव्हते. यालाही उद्धव ठाकरे यांनी एक कोपरखिळी मारली की हो, हे धारावी आणि मुंबईतले मुंबईकर नव्हते या मोर्चामध्ये, तर नरेंद्र मोदी यांनी जे चंद्रयान सुरू केलेले त्या चंद्रावरून ही आलेली माणसं होती, अशी कोपरखिळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी व्यक्त केली. खरं म्हणजे उद्धव ठाकरे हे सरकारच्या विरोधात आक्रमक झाले होते आणि जनसामान्यांचे प्रश्न हे कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत याच्याही सूचना आणि मार्गदर्शक तत्व त्यांनी सरकारला या ठिकाणी सांगितलं. नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहूया. पहा. कारण त्यांना मिरची लागली पहिल्याच दिवशी. जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाहीये, दाऊदची मिरची महत्वाची आहे. त्यांना ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का, जे काय मी बोलतोय ते लोकांना पटेल का? तर हा विषय आहे. शेतकऱ्यांचे विषय जे आहेत, अवकाळी पावसाचा आहे, गारपिटीचा आहे, घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाहीये. अधिवेशनच्या आधी सुद्धा घोषणा केल्याच सरकारने, पण घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार. म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणायचा, तर या सरकारला. कारण एका बाजूला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, आत्ताच गावागावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय. अशात जर पाऊस पडला, गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाहीये. सरकारचा आदेश ढाब्यावरती या कंपन्या बसवतात, त्यांच्यावरती कारवाई नाही होते. उगाच कोणाच्या तरी मनात आलं म्हणून कोणावर तरी कारवाई एसआयटी लावा का? तुम्ही ह्या पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरती सुद्धा माझं मत आहे एसआयटी लावायला काय हरकत आहे? जर शेतकऱ्यांना ह्या संकटात मदतीसाठी कोणी येत नसेल तर त्यांची सुद्धा चौकशी करा. बरं, त्याच्या आधी 2 आणखीन महत्वाचे विषय आहेत. एक तर आता हे अधिवेशन 2-4 दिवसात संपेल. तुमच्या लक्षात असेल गेल्या आठवड्यात मी आलो होतो आणि जुन्या पेन्शन योजनेच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी गेलो होतो आणि त्यांनी मी वचन दिलं की जर आमचं सरकार असतं तर तुम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती. मी मोर्चाला गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि मग ते संप बिंप काही जणांना तो मान्य होतं, काही जणांना नव्हता, त्यांचा विषय. पण त्यांना मधाचं बोट लावण्यात आलं.
की येत्या अधिवेशनापर्यंत म्हणजे पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्ही काहीतरी निर्णय घेऊ मार्च महिन्यामध्ये. आता तोपर्यंत हे टिकले पाहिजेत पहिली गोष्ट. म्हणजे टिकलेच नाही तर मग शेवटी सांगणार कोणाला. आरक्षणाचा विषय आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे. सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कोणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाशी त्यांनी सांगायला पाहिजे की कोणत्याही समाजाचं एक सूतभर सुद्धा एक तसूभर सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण कसं देणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. चर्चा कसली करतायत. आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो आहोत. पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढला असाल कारण तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहोत. चल मी आज जाहीर सांगतो कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्या क्षणी देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय. याच्या पुढे मी काय बोलू. उद्धवजी धारावी संदर्भात आपण भव्य मोर्चा काढला आज राज ठाकरेंनी बघा एकतर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला चमचे का वाचतायत. बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तो प्रश्न विचारू नये. आणि विमानाला कुठेही टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही. तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत. एक तर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे. आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही. ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे. मी प्रश्न आजही सांगतोय धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे. पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडंसं एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं की सरकारकडनं हा प्रकल्प राबवावा. आमचा निर्णय जवळपास होत होता की या सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा. आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मोर्चात विचारलाय. सेटलमेंटचे विषय करण्यात आलेले सेटलमेंटसाठी पण त्याच्यात भाजप कुठे होता. भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी. मोर्चा आम्ही काढला होता. शिवसेना काँग्रेस कम्युनिस्ट होते सगळे होते आरपीआय सगळे होते. जर भाजप असती ना तर सेटलमेंट झाली असती. भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी. मात्र या मोर्चाला धारावीतली लोक नव्हती तर पूर्ण मुंबई आली होती. नाही. एक सांगतो चांगला प्रश्न आहे. मुंबईतली लोक नव्हती धारावीतली लोक नव्हती. तुम्हाला माहिती आहे की आता मोदीजींनी चंद्रावरनं वाहतूक सुरू केली. ही सगळी माणसं चंद्रावरनं आणली होती. आम्ही चंद्रावरनं आणली होती. मात्र मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते. त्या मुद्द्यांवरती बोला लोकांवरती बोलू नका. ही माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती कारण त्यांनीच तर चंद्रयान पाठवून सुरू केले वाहतूक. तुम्हाला काय आमंत्रण नाही आलं. आम्ही चंद्रावरनं माणसं आणली होती. पण मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते. मुंबई विकण्यासाठी म्हणून जे अदानीचे चमचेगिरी करतायत मला वाटतं अशांची मला लाज वाटते. मित्रांनो आपण पाहिलं की उद्धव ठाकरे हे अभ्यासूपणे अनेक विषयावर वेगवेगळ्या विषयावरती पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. परंतु हे सगळं साधत असताना सरकारला सुद्धा त्यांनी धारेवर धरलेलं आहे. आणि लवकरात लवकर हे प्रश्न सगळे सोडवावेत. केवळ या जनतेला खेळवत बसू नये अशी ही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. हा महत्वाचा मुद्दा मला आपल्यासोबत शेअर करा वाटला. ही माहिती मी आपल्यापर्यंत दिली. मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.